Hi everyone. Our today's topic is Mendeleev's periodic table. So first of all we see introduction of the scientist. Introduction of the great scientist Mendeleev. मेंडेलिव्हला जिनियस का म्हटलं जातं? मेंडेलिव्हचा जो रोल आहे पिरियडिक टेबलमध्ये हा अतिशय महत्त्वाचा आहे. मेंडेलिव्हने त्याच्या वेळेला नोन असलेले ऑल एलिमेंट सक्सेसफुली क्लासिफाय केले. दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट वर्क ऑफ द मेंडेलिव्ह. त्याने त्याच्या वेळेला माहिती असलेले सर्व एलिमेंट फक्त क्लासिफाय केले नाहीत, तर फ्युचरमध्ये ज्या एलिमेंटची डिस्कव्हरी होऊ शकते किंवा होणार आहे त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजेच गुणधर्म सुद्धा प्रेडिक्ट करून ठेवले होते. विशेषतः मेंडेलिव्हच्या वेळेला खूप ॲडव्हान्स असे गॅजेट्स यांचा शोध लागलेला नव्हता तरी सुद्धा. मित्रांनो, आणखी एक गोष्ट, मेंडेलिव्हच्या वेळेला ॲटॉमिक स्ट्रक्चर हे सुद्धा कम्प्लिटली क्लिअर झालेलं नव्हतं. इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी मेंडेलिव्हच्या टाइमला झालेली नव्हती तरी सुद्धा त्याने इतकं सर्व वर्क करून ठेवलं होतं. इन द ऑनर ऑफ द वर्क ऑफ द सायंटिस्ट मेंडेलिव्ह आपला जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्यामध्ये 101 दॅट इज मेंडेलिव्हियम हा जो मूलद्रव्य आहे त्याला मेंडेलिव्हचं नाव दिलं गेलं. इन द ऑनर ऑफ द वर्क ऑफ द मेंडेलिव्ह. अशा प्रकारे मेंडेलिव्हचा जो रोल आहे पिरियडिक टेबलमध्ये हा अनबिटेबल आहे. नेक्स्ट पॉइंट इज द कंपॅरिझन इन बिटवीन 3 थिअरीज. म्हणजेच काय तर मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण तीनही ज्या थिअरीज आहेत, फॉर एक्झाम्पल फर्स्ट कोणती आहे, दॅट इज डोबेर-रायनर्स ट्रायड्स, सेकंड वन इज द न्यूलँड्स ऑक्टेव्स अँड थर्ड वन इज द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. लेट्स कन्सिडर फर्स्ट पॉइंट दॅट इज द डोबेर-रायनर्स ट्रायड्स. बेटा डोबेर-रायनरने एलिमेंट्सचे 3 एलिमेंट्सचे ग्रुप तयार केले होते. म्हणजेच काय, त्याने किती एलिमेंटचा ग्रुप तयार केला होता? 3 एलिमेंटचा. आणि त्या तीनही एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा होत्या? सेम. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्टने वर्क केलं दॅट इज द न्यूलँड. न्यूलँडने 8 एलिमेंटचा ग्रुप तयार केला होता. त्यांच्या प्रॉपर्टीज कशा होत्या? डिफरंट फ्रॉम वन अनदर, म्हणजे एकमेकांपासून डिफरंट होत्या आणि जो एलिमेंट सेम असेल त्यांचा सेम प्रॉपर्टीज दाखवणारा एलिमेंट जो होता तो त्याने फर्स्टच्या खाली लिहिला होता. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सोबत प्रॉपर्टी सेम प्रॉपर्टी शो करणारा लिथियम. अशा प्रकारे तर डोबेर-रायनरने 3 एलिमेंटचा ग्रुप तयार केला. देन न्यूलँड्स ग्रुप ऑफ 8 एलिमेंट्स. बेटा त्यानंतर मेंडेलिव्हने किती एलिमेंटचा ग्रुप तयार केला? सो मेंडेलिव्हने हा जो नंबर आहे हा फिक्स ठेवला नाही, कारण त्याने असा विचार केला की डोबेर-रायनरने 3 एलिमेंटचा ग्रुप तयार केला, न्यूलँडने 8चा केला, तर आपण हा नंबर आता फिक्स न ठेवता हे काम करूया. डोबेर-रायनर मधल्या ज्या मिस्टेक्स होत्या त्या न्यूलँडने क्लिअर केल्या. न्यूलँड मधल्या ज्या मिस्टेक्स होत्या त्या कुणी क्लिअर केल्या? मेंडेलिव्हने. या तीनही सायंटिस्टच्या वर्कमध्ये एक कॉमन पॉइंट जर आपण बघितला तर या तीनही सायंटिस्टच्या मते इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती होती? ॲटॉमिक मास. आता आपण बघूयात की मेंडेलिव्हने कशा प्रकारे वर्क केलं. सो लेट स्टार्ट द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. सो मेंडेलिव्हचं वर्क आणि न्यूलँडचं वर्क यामध्ये बऱ्याच प्रमाणात सिमिलॅरिटी आहे. सो पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की कोणताही सायंटिस्ट क्लासिफिकेशन करत असताना व्हॉट इज द फर्स्ट क्रायटेरिया? फाइंड आउट द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. सो मेंडेलिव्हने सुद्धा तेच केलं. त्याने स्टार्टिंगला इम्पॉर्टंट प्रॉपर्टीचा शोध घेतला अँड टोटल फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केल्यानंतर आपण बघितलं होतं फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल हा एलिमेंट आहे, याचे एक्सटर्नल जे अपिअरन्स आहे, मग हाईट असेल, कलर असेल, हा झाला याचा फिजिकल प्रॉपर्टी. आणि सपोज याचं मटेरियल कोणत्या टाईपचं आहे ती झाली केमिकल प्रॉपर्टी. एलिमेंटच्या बाबतीत सांगायचं झालं तर केमिकल रिॲक्शन्स, त्यांची फॉर्म्युले ही झाली केमिकल प्रॉपर्टी. सो या सर्व प्रॉपर्टीजचा स्टडी केल्यानंतर मेंडेलिव्हला सुद्धा
कोणती प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे असं ऑब्झर्व झालं, दॅट इज ॲटॉमिक मास. येस, मेंडेलिव्हने सुद्धा कोणत्या प्रॉपर्टीला इम्पॉर्टन्स दिला? ॲटॉमिक मासला. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं होतं की तीनही थिअरीजमध्ये तुम्ही हे सेंटेन्स कॉमन ठेवू शकता. लर्न करून घ्या. ही अरेंज एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अगदी तीनही थिअरीजमध्ये हे वाक्य आपण कॉमन ठेवू शकतो, बिकॉज तीनही सायंटिस्टच्या मते कोणती प्रॉपर्टी इम्पॉर्टंट होती? ॲटॉमिक. सो मेंडेलिव्हने बेसिकली काय केलं की त्याच्या वेळेला जे नोन एलिमेंट्स होते ते त्याने अरेंज केले ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मासेस. ही अरेंज एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. म्हणजेच ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये एलिमेंटला अरेंज करत असताना त्याने केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीजचा सुद्धा स्टडी सुरू ठेवला. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल सपोज एलिमेंट्स आहेत ए बी सी डी अँड ई, आणि या एलिमेंटला त्याने ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. जेव्हा त्याने ही अरेंजमेंट केली तेव्हा त्याचं असं लक्षात आलं की सपोज ई नंतर अल्फाबेटिकली जर आपण पाहिलं तर ई नंतर कोणता एलिमेंट येतो? एफ. ठीक आहे, तर एफच्या प्रॉपर्टीज त्याला कुणासारख्या दिसल्या? ए सारख्या. आणि म्हणून लाईक न्यूलँड म्हणून त्याने एच्या खाली कोणता एलिमेंट लिहिला? एफ. कारण त्या दोन्हीच्याही प्रॉपर्टीज कशा होत्या? सेम. फक्त एक लक्षात ठेवा की न्यूलँडने 8 हा आकडा फिक्स ठेवला होता, बट मेंडेलिव्हने कुठलाही अंक हा फिक्स ठेवला नाही आणि त्यामुळेच तो काय झाला? सक्सेसफुल झाला. ओके. अँड इन दिस वे मेंडेलिव्ह मेक अ पिरियडिक टेबल. किती एलिमेंटचा पिरियडिक टेबल त्याने सक्सेसफुली तयार केला? मग 63 एलिमेंट्सचा. आणि हे करत असताना त्याने बघा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जेव्हा एलिमेंट्स अरेंज केले तेव्हा त्याने आडव्या रांगा एलिमेंट्सच्या तयार केल्या आणि उभे कॉलम सुद्धा तयार केले. ह्या ज्या आडव्या रांगा आहेत किंवा रोज आहेत यांनाच काय म्हटलं गेलं? पिरियड्स. लक्षात ठेवा. हॉरिझॉन्टली जे एलिमेंट अरेंज केलेले आहेत त्यांना काय म्हणा? पिरियड्स. अँड व्हर्टिकली जे आपल्याला दिसत आहेत ज्याला आपण कॉलम म्हटलं, ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत त्यांना काय म्हणाल? त्यांना मेंडेलिव्हने नाव दिलं ग्रुप्स. सो इन दिस वे with the help of horizontal periods and vertical groups, Mendeleev make the first successful periodic table of the 63 elements. पहिल्या कंडिशन मध्ये तो फिक्स बसला की त्याने त्याच्या वेळेला नोन असलेले एलिमेंट हे सक्सेसफुली अरेंज केले. नेक्स्ट त्याने काय केलं की त्याच्या वेळेला सपोज त्याला असं वाटलं की दोन एलिमेंट आहेत, चालेल, ए अँड बी, यांच्या मिडल मधल्या एलिमेंटची जर डिस्कवरी झाली नसेल मेंडेलिव्हच्या वेळेला, त्याने त्या एलिमेंटसाठी तिथे क्वेश्चन मार्क किंवा गॅप की भविष्यात त्या एलिमेंटची डिस्कवरी इथे होऊ शकते. गॅप किंवा क्वेश्चन मार्क त्यासाठी त्याने सोडला होता. काही एलिमेंट्सच्या तर त्याने प्रॉपर्टीज सुद्धा प्रेडिक्ट करून ठेवल्या होत्या. म्हणजेच प्रॉपर्टीज ह्या शोधून ठेवल्या होत्या, स्टडी करून ठेवल्या होत्या. आणि त्या एलिमेंटचे टेम्पररी नेम नंतर परमनंट नेम हे सायंटिस्ट लोक डिस्कशनने किंवा एखाद्या प्रॉपर मेथडने देऊ शकतात. यासाठी फॉर एक्झाम्पल काय नावं दिले होते त्याने? इका बोरान, इका ॲल्युमिनियम, लाईक दॅट. इका या शब्दाचा संस्कृतमध्ये मिनिंग आहे 1 आणि हे नेम नंतर चेंज करण्यात आले आफ्टर डिस्कवरी. सपोज इका बोरॉनचं नेम काय ठेवण्यात आलं? स्कॅन्डियम. अशा प्रकारे त्याने सक्सेसफुली 63 एलिमेंटचा काय तयार केला? पिरियडिक टेबल. जेव्हा ॲटमचं स्ट्रक्चर हे क्लिअरली डिस्कस झालं किंवा क्लिअर झालं, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी जेव्हा कंप्लीट झाली, तेव्हा ज्या काही थोड्याफार लॅकुनाज किंवा डेमेरिट्स होते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ते ऑटोमॅटिकली डिसअपिअर्ड झाले. सो
आता रिअलमध्ये मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल आपण बघूयात. पुन्हा एकदा बघा, तुमचे 10वीमध्ये आल्यानंतर किंवा अगदी कोणत्याही क्लासमध्ये म्हणजे 8वीपासून सुद्धा चालेल, तुमचे 20 एलिमेंट्स हे व्हॅलन्सी सहित आपले पाठ हवेत. सो मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये 20 एलिमेंट्सपर्यंत लक्षात ठेवण्याची ट्रिक आपण बघणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवा की न्यूलँडच्या पिरियडिक टेबलमध्ये किंवा मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये इनर्ट गॅसेस डिस्कवर्ड झालेले नव्हते. हा आणखी एक पॉइंट की ते मेंडेलिव्हच्या वर्क नंतर किंवा पिरियडिक टेबल नंतर जेव्हा डिस्कवर्ड झाले तेव्हा सुद्धा ते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलला डिस्टर्ब न करता फिक्स ठेवण्यात आले किंवा ठेवू शकले. इथे स्टार्टिंगला ते इनर्ट गॅसेस हे पुटअप करण्यात आले होते आणि नंतर मग त्यांची प्लेस चेंज करण्यात आली, ते शेवटी ठेवण्यात आले. आणि सध्या सुद्धा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये इनर्ट गॅसेस कुठे आहेत? 18 नंबर ग्रुपमध्ये, म्हणजे शेवटी. सो लेट्स सी अगेन. सपोज हा फर्स्ट एलिमेंट आहे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आणि इनक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याने ते एलिमेंट अरेंज केले ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. हे एलिमेंट्स लिहिल्यानंतर फ्लोरीन नंतर त्याच्या असं लक्षात आलं की सोडियमच्या प्रॉपर्टीज आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. सो लिथियमच्या खाली त्याने कोणता एलिमेंट लिहिला? सोडियम. इट मीन्स दॅट लिथियम, sodium and potassium shows same chemical properties. Means ग्रुप मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा राहतील? सेम. ठीक आहे. रिअल मध्ये तो फर्स्ट एलिमेंट आहे ना मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा, तो आहे हायड्रोजन. बट हायड्रोजन नंतर लगेच त्याला सेकंड एलिमेंट जो होता, कारण हेलियमची डिस्कवरी झालेली नव्हती कारण तो इनर्ट गॅस आहे, हायड्रोजन नंतर त्याला कोणता एलिमेंट सेम वाटला बेटा? म्हणजेच प्रॉपर्टीज सेम वाटल्या लिथियमच्या. सो हायड्रोजनच्या खाली त्याने लिथियम लिहिला अँड देन फ्लोरीन पर्यंत तो लिहत गेला आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज लिथियम सारख्या आहेत त्यामुळे तो त्याच्या खाली लिहिला. अशा प्रकारे त्याने हा पिरियडिक टेबल तयार केला. याला लक्षात कसं ठेवायचं? तर 1 to 20 एलिमेंट्स जे आहेत त्यामधले फक्त तुम्ही इनर्ट गॅसेस रिमूव्ह करा, तुमच्या लक्षात राहतील. तर फर्स्ट आहे हायड्रोजन, दॅट इज हाय. ट्रिक बघूया एलिमेंट्स लक्षात ठेवण्यासाठी. चालेल. हाय हा झाला फर्स्ट पिरियड. सेकंड लिबेबोका निओफ्लो. लिबेबोका निओफ्लो इथे थांबायचं. त्यानंतर सोमवार मंगळवारच्या आधी सीताफळे फार सुकली. क्लोरीनचा इनर्ट गॅसेस नाही त्यामुळे क्लोरीनचा पर्यंत आपण घेऊयात. क्लोरीनचा अणु हा वर्ड काढावा लागेल कारण तो आर्गॉनसाठी आहे. ठीक आहे. पोकळ कसा 20 पर्यंतच करा आणि इतकं एक्झाम्पल म्हणून आपण ते लक्षात ठेवूयात. म्हणजेच किती पिरियड्स तुमचे इथे लर्न होतील? कंप्लीट किती करायचे आहेत? 3. ऍक्च्युली हे एक्झाम्पल म्हणून विचारल्या जात नाही, यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. आणि हा एक एलिमेंट इथे गॅप तुम्ही बघू शकता. इथे गॅप तुम्हाला दिसतोय. याचा ॲटॉमिक मास त्याने प्रेडिक्ट करून ठेवलं होतं. याला नाव सुद्धा देऊन ठेवलं होतं, दॅट इज द इका बोरॉन. आणि नंतर डिस्कवरी झाल्यानंतर त्या एलिमेंटचं नाव ठेवण्यात आलं स्कॅन्डियम आणि सिम्बॉल आहे Hc. सो जवळपास सर्व पॉइंट्स कंप्लीट झालेले आहेत. एक पॉइंट आपण घेऊयात, दॅट इज द प्रॉपर्टीज. सो कोणकोणत्या प्रॉपर्टीज मेंडेलिव्हने लक्षात घेतल्या? फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. तुम्हाला आता इथे ऑलरेडी चांगल्या प्रकारे माहिती आहे की फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या असतात. बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, डेन्सिटी. आणि केमिकल प्रॉपर्टीज मध्ये त्याने कशाला इम्पॉर्टन्स दिलं सर्वात जास्त? हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. बेटा हायड्राइड्स मीन्स काय? हायड्रोजन सोबत असलेला कंपाऊंड.
अँड ऑक्साईड मीन्स ऑक्सिजन सोबत फॉर्म झालेला कंपाऊंड. आपण असे दोन एक्झाम्पल घेऊयात की ज्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत. फॉर एक्झाम्पल लिथियम अँड सोडियम. सो लिथियम आणि सोडियमचे हायड्राइड्स आपण बघूयात. लिथियमचा हायड्राइड आहे LiH अँड सोडियमचा हायड्राइड आहे NaH. दोन्ही सिमिलर आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या कशा आहेत, सिमिलर. त्यानंतर बेटा ऑक्साइड्स आपण बघूयात. लिथियमचा ऑक्साइड आहे Li2O आणि सोडियमचा सुद्धा ऑक्साइड आहे Na2O. याचा अर्थ त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम. यानंतर आपण बघणार आहोत की मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये फॉर्म्युले कशा प्रकारे अरेंज केलेले होते. तुम्ही बघू शकता की टॉपला त्याने जनरल फॉर्म्युले दिलेले आहेत, त्यापैकी एक आपण घेऊयात. बघा, फॉर एक्झाम्पल R2O. जेव्हा कुठलीही गोष्ट आपण एक्झाम्पलने समजून घेतो तेव्हा ती आपल्याला अधिक चांगली समजते. आपण वॉटरचं एक्झाम्पल घेऊयात, चालेल. सो हे जे फॉर्म्युले आहेत किंवा कुठलेही जे कंपाऊंड आहेत ते कशाच्या बेसिसवर तयार केले जातात, ते तयार केले जातात ऑन द बेसिस ऑफ व्हॅलन्सीज. सो वॉटरचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये जो 2 आहे तो अशा प्रकारे टॉपला लिहिला जायचा मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये, ठीक आहे. आणि आता तो असा लिहिला जातो, दॅट इज हा जो टॉपचा डिजिट आहे हा कुठे घेतला गेलाय, बॉटमला. आणि तुम्ही म्हणाल मॅम हा चेंज का केला, कारण आधीची जी सिस्टीम होती की नाही, तुम्ही स्वतःही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की आधीची सिस्टीम ही कन्फ्युजिंग होती. मला कमेंट करा की तुम्हाला या दोन सिस्टीम पैकी कोणती सिस्टीम ही इझी वाटते. अर्थातच ही आहे, बट आपण एक क्वेश्चन म्हणून ओपिनियन घेऊयात, चालेल. सो या अंकाचं कन्फ्युजन होऊ नये की हा कुणाला लागू पडतो. फॉर एक्झाम्पल इथे क्लिअर होतं की हा कुणासाठी आहे, हायड्रोजनसाठी, बट हिअर देअर इज द कन्फ्युजन. ते टाळण्यासाठी मग अशा प्रकारे ही सिस्टीम ऍक्सेप्ट केल्या गेली. सो दिस इज द मेंडेलियस पिरियडिक टेबल. आणि ज्यासाठी आपण हे सर्व स्टडी केलं तो मेंडेलियस पिरियडिक लॉ आपण आता बघूयात, चालेल. सो व्हॉट इज द मेंडेलियस पिरियडिक लॉ. एका वाक्याचा हा लॉ आहे. आपण आतापर्यंत जे शिकलोय ते एका वाक्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय आहे लॉ. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. याचा अर्थ हा आहे, मेंडेलियसने जेव्हा ॲटॉमिक मासच्या बेसिसवर एलिमेंट्सची अरेंजमेंट केली तेव्हा ठराविक एलिमेंट नंतर एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, दॅट इज फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, त्या काय होतात, रिपीट. सांगा मला पुन्हा एकदा लॉ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their atomic masses. This is the Mendeleev's periodic law. So let's see the merits of the Mendeleev's periodic table. मेरिट्सची संख्या आहे 4. आणि मेरिट्स म्हणजे काय, गुड पॉइंट्स किंवा वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तुम्ही म्हणाल मॅम आपण नेहमी बघतो की कुठल्याही पॉइंटमध्ये हेडिंगमध्ये किती संख्या आहे, 3 आहे, 4 आहे, हे आपण नेहमी सांगतो. का बरं, याला कारण असं की तुम्हाला स्टडी अधिक सोपा जावा. ह्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, तुम्हाला मेरिट्स हे आठवतील. तुम्ही मेरिट्समधला प्रत्येक
शिकल्यानंतर प्रत्येक एक शब्द सुद्धा लर्न करून ठेवला पाहिजे, की सपोज फर्स्ट याच्यामधला आहे सक्सेसफुल, जेणेकरून ते लवकर लक्षात राहतील. या पॉईंटच्या सुरुवातीला इंट्रोडक्शन दिल्या गेलंय. सो व्हॉट इज दिस? सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. सायन्स ही प्रोग्रेसिव्ह असं एक सिस्टीम आहे की ज्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनचं प्रूफच्या आधारे किंवा एक्सपेरिमेंटच्या आधारे आपल्याला काय मिळतं? आन्सर मिळतं. आणि यासाठीच मेंडेलिव्हने क्वेश्चन मार्क किंवा गॅप ठेवले होते. सो फर्स्ट मेरिट आहे, मेंडेलिव्ह इज द फर्स्ट सक्सेसफुल सायंटिस्ट. ओके, as simple as. Second is the atomic masses of some elements are corrected by Mendeleev. म्हणजेच काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस मेंडेलिव्हने स्टडी केले आणि ते चेंज केले. फॉर एक्झाम्पल बेरिलियम या एलिमेंटचा ॲटॉमिक मास हे मेंडेलिव्हने चेंज केलं फ्रॉम 14.09 to 9.4. अगोदर जास्त होतं 14.09, नंतर किती मिळालं त्याला? 9.4. आणि यासाठी किंवा यामुळे बोरॉन आणि बेरिलियमचा काय चेंज झाला? सिक्वेन्स. कारण ऑर्डर कसा होता मला सांगा? इन्क्रीजिंग ऑर्डर. सो जेव्हा 14 होता तेव्हा बोरॉन नंतर बेरिलियम लिहिला गेला, आणि जेव्हा 9 म्हणजेच 9.4 आला तेव्हा बोरॉनच्या अगोदर काय लिहिला गेला? बेरिलियम. ओके, तुम्हाला फक्त हे एक सेंटेन्स लिहिणं पुरेसं आहे. सो दिस इज द सेकंड. What is the third point of the merits of the Mendeleev's periodic table? Third point आहे, he kept some vacant spaces or he kept some empty spaces for undiscovered elements. म्हणजेच काही एलिमेंटची डिस्कवरी होण्याची बाकी होती, ते एलिमेंट डिस्कवर होऊ शकतात आणि या ठिकाणी आपण त्यांना लिहू शकतो. यासाठी त्याने व्हॅकंट स्पेसेस म्हणजे रिकाम्या जागा ठेवलेल्या होत्या. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इका बोरॉन, असे 3 एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. दॅट इज इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. काय आहे पुन्हा बघा? थर्ड मेरिट, ही केप्ट सम व्हॅकंट स्पेसेस फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट. अनडिस्कवर्ड एलिमेंटसाठी त्यांनी काही रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. ही ऑल्सो प्रेडिक्ट प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट्स. त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म सुद्धा त्याने शोधून काढले होते, स्टडी केले होते. विच आर फाउंड टू बी करेक्ट आफ्टर डिस्कवरी. की जे गुणधर्म त्या एलिमेंटची डिस्कवरी झाल्यानंतर कसे दिसले? ऑलमोस्ट करेक्ट, जवळपास करेक्ट होते. इतका स्टडी कुणाचा होता? मेंडेलिव्हचा. आणि बेटा त्याने अनेक एलिमेंटचे प्रॉपर्टीज काढून ठेवल्या होत्या, बट एक्झाम्पल म्हणून आपल्याला किती एलिमेंट दिलेत? 3. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल. कारण सायंटिस्ट लोकांनी त्याचे काय नाव चेंज केले मग? नेम. बरोबर. सो इका बोरॉन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्याचं नाव आपण म्हणूयात की काय ठेवण्यात आलं? स्कॅन्डियम. सिम्बॉल इज SC, फर्स्ट लेटर कॅपिटल. आणि मेंडेलिव्हने हे ॲटॉमिक मासेस प्रेडिक्ट करून ठेवले होते. किती होतं स्कॅन्डियमचा ॲटॉमिक मास? 44, जे नंतर सुद्धा करेक्ट मिळाले, ऑलमोस्ट, जवळपास. खूप काही, बिलकुल त्यामध्ये डिफरन्स नव्हता. इका ॲल्युमिनियम मेंडेलिव्हने नाव ठेवलं होतं. देन गॅलियम आफ्टर डिस्कवरी इंटू द मॉडर्न पिरियडिक टेबल, सिम्बॉल GA. आणि मेंडेलिव्हच्या मध्ये त्याचा ॲटॉमिक मास होता 68. आफ्टर डिस्कवरी ॲटॉमिक मास किती मिळालं? 69.7. 68 आणि 69.7 मध्ये जास्त आपल्याला डिफरन्स दिसणार नाही. बाकीच्या सुद्धा ज्या प्रॉपर्टीज आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही हे बघत असताना अर्थातच टेक्स्टबुक, पेन, पेन्सिल, नोटबुक सर्व साहित्य घेऊन बसले असाल, तर टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघा की त्यांनी आपल्याला इका ॲल्युमिनियमचं एक एक्झाम्पल डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलंय की मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मास होतं गॅलियमचं 68 किंवा इका ॲल्युमिनियमचं. बरोबर. नंतर किती मिळालं? ते 69.7. लक्षात ठेवा की मेंडेलिव्हच्या वेळेला इतके ॲडव्हान्स गॅजेट नसताना सुद्धा त्याने ॲक्युरेटली सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. सो या बुकमधल्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की ऑल प्रॉपर्टीज आर फाउंड टू बी ऑलमोस्ट करेक्ट. ओके.
सो थर्ड एलिमेंट आहे इका सिलिकॉन. इन मॉडर्न पिरियडिक टेबल जर्मेनियम सिम्बॉल जी. मेंडेलिव्हच्या मध्ये ॲटॉमिक मास होता 72. सो दिस इज द थर्ड मेरिट, जो थोडा मोठा आहे बट खूप इझी आहे. ठीक आहे. सो लास्ट पॉइंट इज द फोर्थ पॉइंट, दॅट इज द नोबल गॅसेस. At the time of the Mendeleev, noble or inert gases are not discovered. But at the end of 19th century, 19व्या शतकाच्या शेवटी इनर्ट गॅसेसचा शोध लागला आणि इनर्ट गॅसेस सुद्धा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये ओरिजिनल पिरियडिक टेबलला न डिस्टर्ब करता ठेवल्या गेले. तुमच्या माहितीसाठी सपोज हा पिरियडिक टेबल आहे, स्टार्टिंगला हा मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे. याचं वर्क झाल्यानंतर मग कशाचा शोध लागला, इनर्ट गॅसेसचा. तर इथे स्टार्टिंगला आधी कशाला अरेंज करण्यात आलं बेटा, इनर्ट गॅसेसला, आणि नंतर याची प्लेस आता चेंज केलेली आहे आणि इथे ठेवलेली आहे शेवटी. कोणत्या पिरियडिक टेबलमध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल.